रव्याचे लाडू बनवणार आहे. तर इथे 1 किलो रवा घेतलेला आहे, बारीक रवा, आणि तो चांगला चाळून घेतला आहे. त्यानंतर इथे इलायची पावडर घेतलेली आहे. इलायचीची पावडर करून घेतलेली आहे. त्यानंतर इथे काजू आणि बदाम तुकडे करून घेतलेले आहे. तर घेतलेली आहे. तर 1 किलो रव्यासाठी अर्धा किलो पिठे साखर वापरणार आहे आपण, आणि थोडेसे आपल्याला इथे दूध लागणार आहे. तर मी दूध गरम करून ठेवलेले आहे त्यासाठी. रवा भाजण्यासाठी इथे आपल्याला तूप लागणार आहे. तर आवश्यकतेनुसार आपण तूप वापरणार आहे. कढई गरम होण्यासाठी ठेवलेली आहे. कढई गरम झालेली आहे, त्यात तूप टाकून घ्यायचे. आता यामध्ये रवा टाकून घेते. आणि रवा जास्त लाल पण नाही करायचा. जास्त लाल केल्याच्या नंतर त्याची चव बिघडते, आणि कच्चा सुद्धा नाही ठेवायचा. असा याच्यावर कमी गॅसवर चांगला भाजून घ्यायचा आहे. म्हणजे लाडू आपले कच्चे पण लागणार नाही आणि जास्त करपट लागणार नाही. असा म्हणजे जास्त एकदम लाल भाजायचा नाही, गव्हाळ गव्हाळ भाजून घ्यायचा आहे. आणि रवा भाजण्यासाठी तुपाचाच वापर करायचा आहे, म्हणजे लाडू चांगले आपले मऊसूद होतात. इथे मी चांगले साजूक तूप, गावरान तूप वापरलेले आहे. डालडा वगैरे नाही वापरलेला. आणि रव्याचे लाडू करण्यासाठी इथे आपल्याला रवा बारीकच घ्यायचा आहे दुकानामधून, म्हणजे लाडू चांगले होतात. आणि मोठा जर असेल तर मिक्सरमधून थोडासा वाटून घ्यायचा आहे. आणि ते पाहू शकता रवा ना 5 ते 10 मिनिटं भाजून झालेला आहे चांगला. जास्त लाल पण नाही आणि कच्चा पण राहिलेला नाही. तर आता इथे गरम यामध्येच रव्यामध्येच ड्रायफ्रूट घालून घेतलेले आहेत. काजू आणि बदाम, आणि इथे जी वेलदोड्याची पावडर करून घेतलेली आहे ती पण टाकून घ्यायची. त्यानंतर इथे पिठी साखर घालायची. आणि तुम्हाला जास्त गोड हवे असेल तर तुम्ही जास्त पण साखर टाकू शकता. तर मी इथे 1 किलो रव्यासाठी अर्धा किलो पिठी साखर वापरत आहे. आता हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं. आणि तुपामुळे सुवासही खूप छान सुटला आहे, मस्त. आणि अशा पद्धतीने लाडू करून पहा नक्कीच. आणि तुम्हाला माझी ही लाडूची रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्कीच सांगा. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब केल्याच्या नंतर ती जी घंटी आहे साईडला, बेल आयकॉन घंटी, तिला दाबा. म्हणजे माझ्या व्हिडिओचे जे नवीन नवीन व्हिडिओ टाकेल ना त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल मी पहिल्यांदा. आणि हे अशा प्रकारे चांगलं मिक्स करून घ्यायचे. आणि त्यानंतरच आपल्याला थोडा दुधाचा सपका देऊन मग लाडू वळवून घ्यायचे. आता यामध्ये जे पिठी साखरच्या गिठोळ्या आहेत थोड्याफार, तर त्याला ना गरम दूध ओतल्याच्या नंतर ते विरघळणार आहेत. आणि थोडंसंच टाकायचं आहे म्हणजे आपल्याला लाडू वळता येतील इतपत. लागण असे थोडे थोडेसे टाकायचे. अगदी कपभर लागणार आहे दुधाचा वापर. पाहू शकता हे मिश्रण चांगल्या पद्धतीने मी मिक्स करून घेतले. आणि खूप जास्त पण नाही आणि एकदम अगदी कपभर दुधाचा वापर केलेला आहे इथे. आणि पाहू शकता साखर विरघळल्यामुळं खूप ओलसरपणा झालेला आहे त्याला, आणि अगदी सहज लाडू वळू शकतो. मी तुम्हाला एक लाडू बांधून दाखवते.
शकता अगदी सहज लाडू बांधता येतोय. आणि अशा पद्धतीने लाडू नक्की करा. अगदी जिभेवर ठेवताच वेळ घालणारा लाडू होणार आहे हा. अगदी अजिबात कडक वगैरे होणार नाही, पाहू शकता. आणि अशाच पद्धतीने सगळे लाडू आता बांधून घेणार आहे मी. आणि अशा पद्धतीने सर्व लाडू बांधून झालेले आहेत. अशा पद्धतीने सर्व लाडू बांधून झालेले आहे. आणि पाहू शकता कसे वाटले लाडू, कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच नवीन रेसिपी बरोबर पुन्हा भेटू. तोपर्यंत धन्यवाद.